अधिकारी शरद भाऊ वाघ यांचं अपघातामध्ये निधन झालं। अंत्यविधीला आम्ही बरेचसे लोक परिसरून गेलो होतो, अभ्यर्थीला जाऊ शकलो नाही। तसेच बऱ्याच काही घटना घडल्या, त्यामध्येच एक विमान दुर्घटना घडली, तर नैसर्गिक आपत्तीमुळे पण बऱ्याच सर्वांना आपण वाहिली आहे। आपले ही सभा मासिक सभा आहे, पण आपल्या पुढच्या महिन्यामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत। आपल्या आजच्या सभेचे अध्यक्षस्थान लोडेल्लेवार साहेब यांनी स्वीकारावं अशी त्यांना मी विनंती करतोय। त्यांनी पुढे यावं आणि त्यांची तसेच त्यांची व्याही श्री दिलीप गंधेवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आसनस्थ व्हावं अशी त्यांना विनंती करत आहोत। अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण देवीची पूजा, देवीला हार अर्पण करून आपण कार्यक्रम सुरुवात करूया। संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना विनंती करतो त्यांच्या समोर जाऊन त्यांनी पूजा करावी। एकदमच करा सगळ्यांचाच फोटो शूटिंगच करतो, फोटो पण घे। फोटोला ना आता नेमकं दुसरा मोबाईल देवराव लोडेल्लेवार आचार्य हे आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहेत, तर मी सदर म्हणून विनंती करतो त्यांनी अनुमोदन। आत्ताच आपले कोळपकर भाऊंनी अध्यक्षपदासाठी दिलीप लोडेल्लेवार यांचं नाव सुचवलं, आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन केलं। दिलीप गंधेवार यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत। प्रथमतः आपण अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करू आणि कार्यक्रमाला सुरुवात करू। मी संस्थेचे उपाध्यक्ष श्री रावसाहेब करंजे यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। प्रमुख पाहुणे श्री दिलीप गंधेवार यांचाही अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। ज्या सभासदांचे वाढदिवस असतात त्या महिन्यामध्ये त्यांचं अभिष्ट चिंतन, त्यांना उत्तम आरोग्याच्या आणि उदंड अशा आयुष्याच्या आपण शुभकामना संस्थेतर्फे देत असतो। त्यांची मी नावं वाचतोय, जे इथे उपस्थित असतील त्यांचं आपण पहिलं अभिष्ट चिंतन करू आणि जसे जसे लोक येतील त्यांना बहुतेकांना फोन झालेले आहेत, आपले मेसेजही आम्ही सरोज अरविंद कुलकर्णी जे आपल्या माहिती करता काही लोक आले नाहीत, पण त्यांचे वाढदिवस आहेत, त्यांना आपण ते नसले तरी पण त्यांना आपण
शुभकामना देऊ. गेणभाऊ सुखदेव काळे, भाऊसाहेब नाना अगरकर, हनुमंत किसन कळंबेकर, तारामती रामदास रासकर, सूरज कदी राजेंद्र चौसिया, श्री अरुण रामभाऊ जगताप साहेब पुढे या, विश्वास आनंदराव मांढरे पाटील, विठ्ठल गिरजू सोंडे, पोपट बाबूराव राऊत, श्री रमेश लक्ष्मण भुजबळ, श्री प्रकाश अबू सोंडे, श्री रामराव भाऊसाहेब मंडले. काहींना शाळा असल्यामुळे किंवा कर्तव्यावर असल्यामुळे हजर येता येत नाही. विजया दिलीप गायकवाड, श्री रमेश रामकृष्ण ठाकूर सर, सायरा बानू संशय तांबोळी मॅडम आपण यावं, भीमाबाई शिवाजी धुमाळ, नीता हनुमंत कळंबेकर, ज्ञानेश्वर लिंबाजी मिडगुले, पंढरीनाथ बबनराव गायकवाड, विनायक पांडुरंग नागरगोजे, निर्मला दत्तात्रय भुजबळ, पोपट बबन गायकवाड, बापू लक्ष्मण मासळकर, श्री सोपान सीताराम धुमाळ शिरूरला मीटिंगला गेलेले आहेत, मंगल प्रसन्न सातपुते, अंजू रवींद्र चौसिया, रमेश दौलतराव वाळके, श्रीराम दशरथ जाधव, अशोक तुकाराम सासवडे, ठकसेन पंढरीनाथ अभंग, शैला ठकसेन अभंग, कावेरी सतीश करंजे. अशा या सर्व मान्यवरांचा आज आपण त्यांचा वाढदिवस या महिन्यामध्ये रेणुका सुरेश तिथे यांचं नाव राहिलंय. समाजांची यादी असल्यामुळे सॉरी रावसाहेब करंजे पाटील, श्रीमती सुनंदा गोरक्षी वाघोले संचालक यांचा पण वाढदिवस आहे. सगळ्यांना लावलेली बाय झाला लावतो फक्त मी फोटो काढतो असं करा हे करा सगळ्यांना आणि मग फोटो व्हिडिओ घेते असा व्हिडिओ घेऊन सगळ्यांचा समोर या हे काय ते ना पुढे येतात मला ती उभरायची लाईव्ह सुरू करा लाईव्ह सुरू करा व्हिडिओ मध्ये सगळे हा द्यायचं कुठं घेतो ना भुजबळ आणि वंदनाताई गणेश भुजबळ यांनी वैयक्तिकरित्या तसेच त्यांचे जे उद्योग आहेत व्यवसाय आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा श्रीराम ट्रेडिंग कंपनी, श्रीराम इलेक्ट्रिकल्स हार्डवेअर यांनी सुद्धा आपल्याला जाहिराती दिल्या होत्या आणि संस्थेला सहकार्य केलं होतं. श्री अशोक तुकाराम सासवडे आपल्या संस्थेचे सन्माननीय सभासद यांचाही वाढदिवस आज आहे. त्यांनी पुढे यावं, त्यांचं सहर्ष स्वागत. अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन तो म्हणजे पुढच्या आषाढी एकादशीला आपल्याला आपण 19 तारखेला प्रस्थान होतोय, बरोबर. आम्ही म्हणतो 19 तारखेला प्रस्थान होतोय आणि 7 जुलैला आषाढी एकादशी आहे, बरोबर. आषाढी एकादशी आहे, तर ज्या दिवशी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी
6 तारखेला ठीक आहे असेल. तर त्या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गेल्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं. तर आपल्या वर्षभरातला तो एक मोठा आनंदोत्सव असतो आपला. जसं आपली दिवाळी दसरा असेल तसा आपला तो आनंदोत्सव असतो. आणि जसे आपल्याला पंढरपूरला जाणं सगळ्यांना शक्य होत नाही किंवा आपल्या जवळ विठ्ठलवाडी आहे, आपल्या भैरवनाथ मंदिरापासून विठ्ठलवाडीला पण लोक बरेचसे जातात, तिथे शक्य होत नाही आपल्याला पायी जाणं. तर आपण आपल्या सटवाई मंदिरापासून ते आपल्या जुन्या पुलावरून प्रत्येक म्हणजे भैरवनाथ मंदिर, नंतर हनुमान मंदिर आणि पेठेची सगळी मंदिर अशी करत करत आपण विठ्ठल मंदिरापर्यंत असा दिंडी सोहळा आपण किंवा दिंडी आपण काढत असतो. तर या दिंडी सोहळ्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे. गेल्या वर्षी अतिशय मला वाटतं 350 महिला आणि पुरुष, त्याच्यामध्ये मुलं असतील, मुली असतील, आपले नागरिक बांधव असतील, सगळे बंधू भगिनी हे सगळे मोठ्या उत्साहात साजरे म्हणजे सहभागी झाले होते. आणि त्याचं शूटिंग फोटोज आणि यूट्यूबवर सुद्धा टाकलं होतं आपण. ज्ञानेश्वर गुरुकुल जे आहेत आपले, तर ते अतिशय सुंदर असं त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. या वर्षी पण ते करणारच आहेत. त्यांच्या साथीला भुजबळ साहेब असतात, आपले दत्तात्रय भुजबळ असतात. आणखी जर आवड असेल त्यांच्यामध्ये त्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं. तर ह्या वर्षी आपण आणखी एक असं हे करतोय की जेणेकरून पारंपरिक वेशामध्ये जे समजा उदाहरणार्थ एकसारख्या साड्या असतील किंवा पुरुषांनी आपलं पारंपरिक म्हणजे ज्याला धोतर जसं शक्य असेल धोतरामध्ये किंवा पायजमा, नेहरू शर्ट, सदरा असेल पांढरा, शक्यतो पांढरा आणि पांढरी टोपी, अशा वारकरी वेशामध्ये मंगल वेशामध्ये आपण सामील सगळ्यांनी व्हायचंय. तर हे आम्ही पुन्हा व्हॉट्सअपवर टाकूच, पण आता लक्षात ठेवा दिवस फार कमी आहेत आपल्याकडे. दुसरं एक आपल्याला आहे की त्याबरोबरच काही रिंगण करायचं आपल्याला. पहिलं रिंगण होईल भैरवनाथ मंदिराच्या समोरील प्रांगणामध्ये. दुसरं रिंगण होईल आपलं हनुमानाचं मंदिर आहे तिथे एक रिंगण होईल. आणि मग आपल्या याच्यामध्ये पांडुरंग मंदिरामध्ये पर्यंत आपली पालखी जाईल. तर या पालखी सोहळ्यामध्ये किंवा दिंडी सोहळ्यामध्ये काय काय नियोजन असावं, कसं असावं, गेल्या वर्षी आपण हे केलं होतं. तर सर्वांनी सहभागी होऊन आपापल्या सूचना, आपले विचार पुढे येऊन जर व्यक्त केले सर्वांना तर बरं होईल. त्या सगळ्यांना विनंती करतो मी की ठिकाणी पुढे यावं की मागच्या वर्षी त्या आणखी काही त्याच्यामध्ये सुधारणा होणार किंवा आणखी काही ॲडिशन काय असेल आपलं ते सूचना आपलं आपण करावं. सर्वांना ज्येष्ठ नागरिक रविवार केंद्र आज आपली या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी वैशिष्ट्य हेच आहे की आषाढी एकादशीला गेल्या वर्षी आपण अतिशय सुंदर सोहळा आगळा वेगळा आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक बांधवांनी एकोप्याने एकाजुटीनं आणि अतिशय वाजत गाजत आपण सर्वांनी तो अनुभव घेतलेला आहे. त्याच्यापेक्षा वेगळा, निराळा आणि उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये आपण सगळेजण यावर्षी देखील अध्यक्षांच्या संमतीनुसार आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा हा विषय आहे. आपण सर्वजण भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारे आहोत, भगवंतावर श्रद्धा ठेवणारे आहोत, त्याला पूजणारे आहोत. अशा या ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण दिंडी सोहळा आयोजित करतो. आता या दिंडी सोहळ्यामध्ये आगळं वेगळं स्वरूप काय असावं, कसं असावं, माझी थोडीशी आयडिया सांगते. गेल्या वर्षी तर आपला सुंदरच झाला, काय वाद नाही, पण त्याच्यापेक्षा अजून आपल्याला चांगला तर मला वाटतं प्रत्येकीकडं कल्पना असतेच, फक्त एक सिम्बॉल म्हणून मी बोलतीये. तर अतिशय आमचे सर्वच भगिनी छान करतात, विषय पण खूप छान मांडतात. बऱ्याचशा कल्पना, त्यांच्या पण आयडियाज या ठिकाणी आपण सगळेजण घेणार आहोतच. तर मला असं वाटतं म्हणजे गेल्या वर्षी तर आपण खूप छान केलं, पण थोडंसं आगळं वेगळं जर सोड घेतलं तर थोडंसं आपण मुलांचा ग्रुप, त्यानंतर मुलींचा ग्रुप, त्यानंतर ज्येष्ठ ज्याचे वयोवृद्ध आहेत ते फक्त चालू शकतात, त्या ॲक्शन वगैरे करू शकतात. त्याच्यानंतर थोडासा तरुण वर्ग, त्याच्यानंतर महिला. आणि याच्यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे आपण वारकरी ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवायची. हे वारकरी कसा असतो, भरपूर प्रसार माध्यम आहेत, आपण त्या माध्यमातून त्यांना आपण पाहू शकतो आणि त्या
पद्धतीनं आपण गणवेश करू शकतो, आपला वेशभूषा करू शकतो. आणि असं जर असेल ना तर अजून छान वाटेल असं मला वाटतं. फार काही असं वेगळं करायचं नाहीच आपल्याला याच्यामध्ये, परंतु माझा महाराष्ट्रीयन वारकरी जसा आहे तसाच आपण वठवण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर वारीला जाणारे आपल्या प्रत्येक घरातले बांधव असतातच, आजी आजोबा पण असतात. त्यांच्याकडनं देखील आपल्याला थोडंसं विचारपूस केली, त्यांच्याशी गप्पा मारल्या तर त्यांच्याकडनं छान गाईड होईल आपल्याला. महिलांना किंवा माझ्या सर्व भगिनींना मी सुचवू इच्छिते की जर आपण नऊवारी साडीमध्ये प्रत्येकीकडे अवेलेबल आहेच, आता एक फॅशन आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण ड्रेपरी केली, तुळशी वृंदावन वगैरे, आता ते बाकीचे सगळं आपल्याला माहितीच आहे. गळ्यामध्ये तुळशीचे माळ, टाळ वगैरे, बाकी सगळी साधनं असणारच आहेत. तर महिलांनी जर असं केलं तर छान वाटेल. आज युट्यूब चॅनलवर किंवा प्रसाद, मी मगाशी शब्द वापरला तुम्हाला, तुम्ही जर ते ओपन केलं तर तुम्हाला ठेका कसा द्यायचा, अभिनय कसा करायचा, हे सगळं अगदी बारकाईने जवळून बघता येईल. ऍक्शन तर सर्वांनी ते बघा, नक्की आपल्या सगळ्यांना ते जमणार आहे. छान आपण लिहिणं करूया, थोडीशी प्रॅक्टिस आपली होणारच, अजून भरपूर दिवस आहे. तर प्रॅक्टिससाठी आम्ही आमच्या महिला करू, तुम्ही तुमची करा, आम्ही आमचं करू. तुम्ही पण तुमच्या एकत्र या, तुम्ही करा. त्याच्यासाठी काल महिलांचे 4 बक्षिसे टाकले आहेत. हो, आज पण एक जेंट्स आहे व्हिडिओ, साधारण तुम्हाला छान आहे, फार सुंदर केले त्याच्यामध्ये पण. आयडिया येईल. आणि एकच ठरवा, तुम्ही पण एकच ठरवा, आम्ही पण एकच ठरवणार आहे. त्यानुसार 15 दिवस तिकडं वारीला जाण्याऐवजी आपण इथं पंढरपूर करायचं. वारी करणार. आणि त्या दिवशी आपण शिक्रापूरमध्ये नसून पंढरपूरमध्ये असल्यासारखं वातावरण नक्कीच होणार. मॅडम बसा, बोला. नाही बस ना, आता दुसऱ्यांना संधी जरा. सांगा म्हणून त्यांच्या वतीने मी सांगते. त्या म्हणल्या आपल्या गोलक साजरे त्यांच्या मीटिंगमध्ये आम्ही 2 वर्ष झाले एकादशी भजन केलं. तर त्यांचं असं म्हणणं पडलं की आपली जी पालखी निघणार आहे तर तिथून सुरुवात केली तर आपल्या करंजनगरमधनं पण थोडंसं माणसांमधनं ती पालखी निघते. बस काय होतंय, त्या म्हणताय की आपण डायरेक्ट रोडला लागतो ना. कलर्स वगैरे येणारच, एकसारखं नाही. नंतर आगळं वेगळं असं नाही आहे की ऐनवेळी तुम्ही गेले चांगल्या प्रकारे कसं येते पुरी जमतच नाही. गेले होते प्रयत्न केला पण जमलेच नाही. आता 15 दिवस प्रॅक्टिस करा. 15 दिवस आहेत. हो, 15 दिवस आहे, त्याच्यामध्ये छान ग्रुपवर आपण छान टाकू ते सगळं. आपल्याकडे एवढे आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत ना, ते तुम्हाला सगळं पुरवते. फक्त त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुकड्या करूनच घेणार. सावता मंदिर गायकवाड भाऊ फार सुंदर घेतात, त्यांना विचारा तुम्ही, त्यांना नाव बोलायला. लोक असतात 2-3 खूप छान मृदुंग पकवाज वाजवतात आणि नाचणारे वगैरे बरेच लोक आहेत. तर त्यांचं बघून सुद्धा आपण एक करू शकतो. त्यांना आपण बघू इकडे. आणि सर सुचलं मला आता की राधा करंजे म्हणजे अतिशय सुंदर नृत्य इतकी केलं होतं. तर तसं कोणी आणखी टॅलेंट कोणाकडे असेल आपल्या कोणाच्या घरामधनं त्यांनी नावं द्यावी, त्यांना ते तयारी करता येईल. बरोबर ना. काही वेळेस नाही जिला मी तसं नको आहे. तर तसं अध्यक्षांनी सांगितलं की कुठली गोष्ट आपल्याला कसं माहिती की आपण आपले कार्यक्रम आहेत पण आपल्या
रिंगणामध्ये असेल, रिंगण असेल किंवा दिंडी सोहळा चालताना आपल्याला असंख्य हजारो लोक बघणारे आहेत आणि आपलं एक आदर्श होणार आहे की दुसरं वर्ष आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी जसं आता यांनी सांगितलं की नवनवीन काहीतरी झालं पाहिजे, मॅडमने सांगितलं की नवीन काहीतरी झालं पाहिजे. तसं आता त्यांचाही कार्यक्रम झालाच आहे, तो कार्यक्रम होईलही, पण त्याच्या आणखी ऍडिशन आणखी काही तुम्हाला जर आध्यात्मिक याच्यावर म्हणजे भारूड असेल किंवा आणखी काही असेल त्याच्यावर जर काही वेशभूषा करून जर काही कला आविष्कार, त्याला आविष्कार म्हणतो आपण, तो सादर करायचा असेल तर नक्कीच तो त्या सभा मंडपामध्ये करता येईल. तर तशी नावं आता शोधा, त्यांना प्रॅक्टिस करता येईल आणि त्यांना आधी ते विकसित करता येईल. हे आध्यात्मिक आता सध्या काय झालेलं आहे, एक कलियुग आल्यामुळं आध्यात्मिक क्षेत्र थोडंसं मागं पडायला लागलेले आणि फॅशन जरा पुढे पुढे चाललेली आणि हे कुठंतरी या फॅशनला कुठे ते आळा बसला पाहिजे. आणि आध्यात्मिक ज्ञान जर आपल्याला असेल तर हे जे काही बाहेर आता जे वाह्यात काय जे घडतं, हे जे गुन्हेगारी क्षेत्र जे वाढत चाललेले आहे, त्या गुन्हेगारी क्षेत्राला सुद्धा या आध्यात्मिक मार्गाने फार मोठा आळा बसतो. म्हणजे जे काम पोलीस करतात त्याच्याही पेक्षा हे आध्यात्मिक ज्ञान जे आहे हे त्याला फार मोठं आळा बसवण्याचं काम करत असतात. आता हे आपण सुरुवात करतो, कधी कधी असं असतं की घरातून सुरुवात जर झाली तर आपल्याला बाहेर सांगता येतं, नाहीतर लोक काय म्हणतात की स्वतःकडे काही नाही यांच्या मात्र उपदेश देतात. पण जे आता आपण आपल्यापासून सुरुवात केली, मागील जो आपण मागच्या एकादशीची दिंडी काढली होती ना, अतिशय अप्रतिम अशी होती. आणि त्याच्यातनं आता आजूबाजूला मी जिथं राहते तिथून लोक म्हणत होते की अतिशय सुंदर दिंडी सोहळा साजरा केलेला आहे आणि असा दिंडी सोहळा जर साजरा केला गेला तर लोक 100 नाही, 10 लोकांनी जरी आपला आदर्श घेतला तर ही 10 लोकांनंतर 1000 लोकांमध्ये त्याचं काय होईल, रूपांतर होईल. म्हणून या ठिकाणी आता जे आपण दिंडी सोहळा तयार करणार आहात, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर पद्धतीने ज्याला जितकं काही जितकं नाविन्य देता येईल तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्याचबरोबर आपला जो केंद्र आहे ज्येष्ठ नागरिकांचा, हा अतिशय उत्साही आहे बा, म्हणजे तरुणांना लाजवणारा आहे 101%. तर आपण काय केलं पाहिजे की आपल्याला एक ड्रेस कोड ठरवलं तर काय हरकत आहे, म्हणजे जेंट्सला वेगळं आणि लेडीजला वेगळं एक विशिष्ट कलरच्या साड्या राहतील की त्या साड्यांमधनं सुद्धा आपल्याला काहीतरी ज्ञान देता येईल, बोध देता येईल इतरांना, अशा प्रकारचा कलर आपण चॉईस केला पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाचा रंग जो आहे पांढरा शुभ्र, हा एक मांगल्याचं लक्षण आहे, शुभ्रतेचं लक्षण आहे आणि सत्यतेचं एक लक्षण आहे. त्यामुळं पांढरे कपडे त्यावर आपली कांदी टोपी एक असणं गरजेचं आहे. कारण आता काय झालेली कांदी टोपी लयास गेलेली आहे, ती आता पुन्हा येणं अत्यंत गरजेचं आहे, नव्हे तर ती एक काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर हे जे आपण कार्यक्रम ठेवतो ना, ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जणाने येतानाच आदल्या दिवशी थोडीशी तयारी करायची आणि इथं येऊन थोडंसं मार्मिक 2 शब्द तरी बोललात तर ऐकणाऱ्यालाही त्यातून ज्ञान प्राप्ती होते आणि आपल्यालाही समजतं की आपल्याला बोलायला येते, म्हणजे आपण ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आपण वापरू शकतो. म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम त्यात सगळे ज्येष्ठ मंडळी जे आहेत ना, मी पण ज्येष्ठच आहे, पण ह्या लोकांना जास्त नाविन्य सगळ्यांनी बोलायला आहे, सगळ्यांनी बोलायला. हा, सर्वांनी थोडंसे बोलायचं म्हणजे इथे थोडी आपली काय परीक्षा होणार आहे, तो नापास झाला 1 क्लास मिळाला 20 क्लास मिळाला असं थोडी 5 नापास झाल्या काहीच आहे. आणि प्रत्येकाला बोलायला येते, अतिशय सुंदर बोलतात आणि प्रत्येकाला ज्ञानाची गरज आहे. आणि त्यात काय की त्यानिमित्ताने मन मोकळं होतं सगळ्यांना. आणि हे जे आहे ना, आपण एकपणे एकत्र येतो ना, सुसंगती सदा घड सुजन वाक्य गाणी पडो कलंगवतीच्या घर विषय सर्वता नाव. म्हणजे आपण एकत्र आलो ना तर एक आपलं कुटुंब तयार झाले, परिवार तयार झालेले आणि एक सुखदुःखाची देवाणघेवाण होत असते, वैचारिक देवाणघेवाण होत असते. आता या ठिकाणी आपण आपल्याच गटातले कोणतरी यांचं निधन झालं वगैरे, ही अशी वाईट घटना त्यांना आपण आत्मशांती मिळावी म्हणून आपण काही पास करू. म्हणजे ही सुद्धा एक आपली आत्मीयता, एक जिव्हाळा आणि एक माणुसकी. माणसाने माणुसकी जपली पाहिजे, तोंडाने नव्हे तर आपण त्यात काहीतरी क्रिया सुद्धा करून आपण ते दाखवणं गरजेचं आहे. तर ही दिंडी सोहळा जो आहे तो सरांनी सांगितलं, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जितका आगळा वेगळा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यातही मला जेवढं काही करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. एवढं म्हणून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधी फोटो बंद मग मी बघा. या ठिकाणी जी तुमची मासिक सभा या ठिकाणी आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येतो
त्यामुळं आपल्या केंद्राचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आजच्या सभेच्या अध्यक्षतेचे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक असणारे पुरुष, खरं जर सांगायचं म्हटलं आता मी तर सातत्याने मी संप्रदायामध्ये आहे. आता मी अध्यात्मिक आघाडीचा दिलेला सरचिटणीस आणि त्यामुळं काय होतं की काही वेळेला अध्यात्म काय सांगायची लोकांना आता गरज पडायला लागली. कारण काय आता तुम्ही जसं आता म्हणलं की ज्या सामान्य माणसाच्या कुटुंबापर्यंत ज्या वेळा ताईने सांगितलं अंबोली मॅडमनी की पहिलं आत्मसात आपण का, कारण आपण जर आत्मसात नाही केलं की मग आपल्या दुसऱ्याला सांगायचा आपला अधिकार नाही. आता त्या टायमाला मी असं तुमच्या सगळ्याजवळ महिला बहिणी होत्या, मी आळंदीला एखाद्या दिवशी निमित्ताने गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी ज्या वेळेला दर्शन बारीमध्ये चाललो होतो, आता त्या महिलांना माझा काय अनुभव आला मला नाही माहिती, पण ज्या टायमाला मी माऊलीचं भजन म्हणून चालू होतं त्या संपूर्ण याच्यात दर्शन लाईनला, त्याच्यानंतर त्या ज्या महिला सगळ्या विना घेऊन ज्या तिथं आल्या होत्या त्यांनी बाहेर आल्यानंतर पहिला माझी गाडी तुम्ही कुठं आली, मी शिकरापूर म्हणजे तुमचा एवढा आवाज पंढरनाथ भाऊंनी केलं आपल्याला. बोला. एक मिनिट. सभेचं मुख्य उद्दिष्ट बघायची ताईंनी पण सांगितलं की आजची सभा घेण्याचा मुख्य उद्देश काय आहे की आपल्याला 15 दिवसात येणाऱ्या वारीचं नियोजन करतो. मी तर तसं पहिल्याच मिटिंगला इथे आपल्या सभेला आलेलो आहे घेतलेलं आहे. मागच्या वर्षीची आपली वारी किंवा दिंडी जी आपण काढलेली ती मी थोड्यावर पाहिलेली होती आणि तेव्हा जो अनुभव आलेला होता खरंच तो एक अतिशय सुखद आणि आपल्याच लोकांनी जो तिकडे आषाढी वारीला किंवा पंढरपूरला जाताना तो लोकांना मिळतो तो इथे आम्ही पुलावर उभं राहून त्यावेळेस पाहिलेला होता. आपली सगळी मुलं आणि सगळी सभासद त्याच्यामध्ये श्रीगंध होऊन चाललेले होते किंवा बैल गात मोठ्या लोकांची वारी आपल्या गावातली त्यावेळेस पाहिजे. शाळेमध्ये आम्ही वारी प्रत्येक एकादशी शाळेत लहान मुलांची त्यांची करतच असतो. आताही यावर्षी आता आरोग्याची वारी जाणारे जिल्ह्यातले काही असे शाळेतली मुलं आणि सायकलचं बोलवलेली तिथून याच्यापर्यंत हडपसरपर्यंत तिकडे मुलांना घेऊन आम्ही त्याच्यात जाणार. तर दिंडीचा एक अनुभव असा आहे की खरंच स्वर्गस्थाचा आनंद त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं मला तरी वाटत नाही. आणि आपलं विरंगुळा केंद्र पहिल्याच वर्षी मागच्या वर्षी आपण हा अनुभव सगळ्यांना दिला की आपल्या विरंगुळा केंद्रातील जे काही सदस्य आहेत किंवा आता बाबासाहेब असतील किंवा ताई असतील काका असतील त्याच्यातून आपल्याला या लोकांची विचारसरणी करू की आम्हाला नेमकं कुठे जायचं, काय करायचं, लोकांना काय घ्यायचं. बाकीचे ठिकाणी केंद्र असतात त्यांचे कार्यक्रम चाललेले असतात आणि या केंद्राला आध्यात्मिकतेची जोड याच्यातून आपल्याला घ्यायची. आणि आता त्यांना म्हणले तर मागच्या वेळेस मी नव्हतो, यावर्षी जे आहेत त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. मंदिरामध्ये मी पाहिलं त्याचा तर मला वाटतं काहींनी सांगितलं की महिलांची आम्ही अगदी स्वतंत्र तयारी करतो, सराव घेतो. मला वाटतं पन्ना आपली जे सदस्य ते आपण सातारा मंदिरामध्ये तिथेच त्यांची प्रॅक्टिस घेतो. त्याच्यामध्ये काही बदल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. यांचे सर्व शिष्यगण त्यामध्ये दत्ताच्या बुद्धी, वेद बुद्धी, मंदिर बुद्धी, सर्व बुद्धी, कुंभार बुद्धी त्या सर्वांनी आपल्या गावातला जी व्यक्ती गेला ती कामाला हात लावायचा
आणि मग आता यांना पहिलीच्या वयात जाण्याचं वय झालं म्हणून ती तारीख जून जुलैची टाकायची आणि त्या पद्धतीने आपले वाढदिवस त्यावेळेस किती झाले त्याला सरकारी ग्रुप तयार झाला त्याच्या अनुदानं आपण त्याचं काय असेल ते वयाच्या कालमध्ये त्याचं ज्येष्ठत्वाची एसटी प्रवास सुद्धा मोफत घ्यायला लागतो त्याच्यामुळे ते वाढदिवस जागे धरून आपण साजरे करतो आणि ज्या अनुषंगाने रेणुकाताई त्यांच्या सगळ्या सहकारी भगिनी मग आमचे जगतात असेल वाघोले ते सगळ्यांनी जे काही गुरुमुळा नाव ठेवलं हिंगोली साहेब तो गुरुमुळा साजरा करण्यासाठीच आपण वाढदिवस साजरे करतो आपण इथं ज्येष्ठांना कुटुंबात होत नाही ते इथं करतो त्याच्यामुळं खूप काही गुरुमुळा याच्यातून मिळतो आणि आपला आनंद आहे असाच आनंद आपल्याला आता येणाऱ्या एकादशीला करायचा आदरणीय बाबासाहेबांनी माझ्या वडिलांची आणि आईची 40 वर्षाची वारी सांगून मला थोडं बोलण्याला उद्दिगत केलं म्हणून मी तर बरोबर बोलू शकलो मला वाटलं होतं थोडा जास्त मागे म्हणून मला वाटलं आता माझे रिटायर झाले त्यांनी विचार व्यक्त केली आदरणीय आमचे गुरुवर्य गुरुकुले सर आहेत आमचे राजकीय क्षेत्रातलं मार्गदर्शक गायकवाड आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे आमचे मार्गदर्शक आमचे दादा आहेत त्यांचा वाढदिवस होता एवढी भारी भारी माणसं ह्या गुरुमुळा संस्थेमध्ये जोडलेली आमच्या शिवगामच्या संचालिका आमच्या साधनाताई जगताप आहेत एवढे प्रदीर्घ अनुभवी माणसं या संस्थेमध्ये आहेत तर मी तुमच्यामध्ये सगळ्यात स्वतः असल्यामुळे मला थोडं बोलायला कमी देत जा आणि काय आपल्याला सगळ्यात आता आदरणीय ज्यांचं या क्षेत्रामध्ये खरंच म्हणजे एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व आहे अभंगराव साहेब तुम्ही त्यांना मानतो त्यांच्या दत्तजयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही बऱ्याच वेळा जाऊन तिथे साजरे केले कार्यक्रम त्यांनी सुभाषराव खैरे आम्हाला काही मदतीला त्यांना भेट दिली त्यांच्याकडून आम्हाला काही मार्गदर्शन केलं ते आपल्या खूप श्रेष्ठ आहे तिथं बंदेकर साहेब खूप श्रेष्ठ मंडळी इथं बसलेली आहे मग आमच्या गावचा वारसा की ज्या कोळपकर दादांनी आमच्या वडिलांना वारीला प्रोत्साहित केलं ज्या मांढरीताईंनी माझ्या आईला प्रोत्साहित केलं त्यांचे नाना गुरुनानांची आई मांढरीताई त्या वारीला जायच्या जुन्या काळात त्यांनी आमच्या आईला वेगळून सांगायचं मग आमच्या आईला ते वारीचं आकर्षण तयार झालं आई गेल्या सावसोडी गुरुजींनी आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीने दिलं त्यांनी सत्ता पुढे चालू केला तेंगेरी बाबा अप्पा तळेकर बांगरकर प्रवचनाला असायचे आणि करतो काही कळत नसायचं ते म्हणले की माझा नुसतं बोट ठेवून मानायची आहे का नाही काका अशा पद्धतीची आपल्या गावाची वाटचाल चालू झाली आणि गेल्या वर्षी आम्ही अशोकराव आपल्या गावाला पंढरीसारखं स्वरूप तयार झालं खूप चांगलं आहे महिलांनी कार्यक्रम बसवले म्हणजे पोळ्या घेतल्या राऊंड घेतला रिंगण घेतलं याच्यातून आपल्या गावाला कधी नाही ते वारीचं स्वरूप तयार झालं त्याच्यातून आमच्या सरकारला काहीतरी वेगळं होतंय असा आनंद वाटला म्हणून त्याच्या नियोजनासाठी तुम्ही सगळे जर एकत्र जमलात तर तुमचा मी आभार मानतो आणि जेवढ्या मान्यवरांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला त्यांना पुण्याच्या एकदा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो की त्यांचं आरोग्यमय आणि निरामय असं आयुष्य आनंदी असं वाटचालीचं राहू त्याच्या शुभेच्छा सदिच्छा देतो आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी झाला विशेष करून आज जरा थोडा वेगळा आनंद वाटला मला की आदरणीय तांबुळे मॅडम इथे येऊन 2 शब्द बोलल्या मी त्यांना बोललेलं पाहिलं नव्हतं माझ्या मित्राच्या त्या सवय आहेत आणि ते इतकं चांगलं बोलल्या संप्रदाय गावाची परंपरा रूढी आणि आपण वेगळे पण न करता आपल्या साधेपणातून वारी साजरी करावी कालाय तस्मे नमा आपला येणारा कार्यक्रम हा आषाढी एकादशीचा आहे तो वेगवेगळ्या वेशभूषा करून फॅशन डे नाहीये याचं थोडस सूचक त्यांनी दिली आणि माझं थोडं धाडच झालं जास्त बोलायचं त्यांना अधिकार काय त्यांचे सासरे या गावात सुखुंती त्यांच्या भेटीशिवाय सूर मिळत नव्हता आमच्या भजनाचा त्यांनी आयुष्यभर एकादशीचा उपवास केला आणि आमचा बाबासाहेब जी होते बाळासाहेब दळवे असतील विजय मांढरे असतील अर्जुनराव चव्हाण असतील सगळ्याच तरुणांनी जे काय आपले छबिना मंडळी ओळखली बाळासाहेब अण्णासाहेब मांढरे असतील
परत ते आपले गायकवाड हनुमंत गायकवाड असतील, परत डोंगरातले आपले ते भुजबळ होते, भुजबळ नामदेव भुजबळ मामा, दत्तोबा गायकवाड यांनी जी आपली भजनाची खंडेराव खरपुडे असतील आणि जकाटे मामा असतील, चंद्रराव जकाटे मामा, यांनी आपल्या भजनाला एक उंचीवर दिलं. मात्र त्या महाजनांचे वडील असतील माधू मामा, आणि त्याचे सूर मात्र त्यांच्या सासऱ्यांच्या कृतीच्या सुरातून जुळलेले असतील. आणि पंचपती ते घ्यायचे सोपं नाही. गुरुजींना एक वेगळं स्थान आपल्या गावामध्ये तयार झालं. सापडल्या त्यांच्या कृतीच्या सुराचे भजन होतं. म्हणून मॅडम तुम्ही जे बोललात तर तुमच्या कुटुंबाला जसं आम्ही आमच्या आई वडिलांचं अनुकरण करू तसं शमशेर भाईंनी त्यांनी पण करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटचा कार्यक्रम थोडासा माझे मित्र आपल्या सगळ्यांचे सहकारी जे आपल्याला नाही आहेत, आदरणीय स्वर्गवासी शरदराव वाहन त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यांच्या वतीने जे मासिक सभा आयोजित केली त्या सभेचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि केंद्राचे विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक महिला बंधू भगिनींनो, आज विषय करून आपला जो विषय ठेवला गेला होता ती येणारी आषाढी एकादशी. तर त्या निमित्ताने आपल्याला नियोजन करायचं. प्रथम गेल्या वर्षी आपल्या या केंद्राने ही आषाढी एकादशीचं निमित्त साधून आपल्या या सतवाई मंदिरापासून परंपरेनुसार ग्राम प्रदक्षिणा करत विठ्ठल मंदिरामध्ये दिंडीची सांगता केली. दिंडी काढण्याची कल्पकता केंद्रातील ज्या सदस्यांना झाली त्यांचं मी मनापासून पहिलं कौतुक करतो की हा एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे, असं कल्पना सुचत नाही. आणि आता बाबासाहेबांनी सगळी जुनी जाती नावं घेतली, सगळं काही झालं. आता ही ज्यावेळी जुनी जाती माणसं होती तर दर एकादशीला म्हणजे पहिली जी पंढरपूर वारी असते त्या ठिकाणी आपल्या विठ्ठला मंदिरात भजन होत होतं ह्या जुन्या लोकांचं. आता पण भूतपूर्व नाही मला माहीत नाही करताय ना. आणि तीच परंपरा अजूनही पुढे चालवावी आणि मला तर आपल्या केंद्रातही भजन मंडळ आहे तर त्यांनी मी उलट हा एक उपक्रम त्याच्यात सहभागी करून घ्यावा की जरी त्या दिवशी आपला कार्यक्रम असेल, कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही एक तासभर त्या ठिकाणी जाऊन निश्चित भजन करा की तो सुद्धा आपला एक उपक्रम होऊन जाईल. तसंच आता जी आपण वारीची जी तयारी करणार आहोत, पालखीची तयारी करणार आहोत आपण, त्यासाठी आता सर्वांनी सांगितलं पारंपरिक पोशाख, महिलांच्या म्हणजे एका रंगाच्या साड्या असाव्या, आपली जुनी पारंपरिक काठची साडी असावी. आणि ते करत असताना तुळशी वृंदावन, कलश अशा काही ठराविक महिला त्या असाव्या. पुरुषांनी सुद्धा आपला जो वारकरी पोशाख आहे सर्वांना शक्य होणार नाहीये, परंतु जनरली बहुतेक लोक आता पांढरे, मी तर काय पांढऱ्या कपड्यात असतो त्यामुळं तसं काय पांढरे त्याची यूज करतात असं म्हणजे त्या दिवशी वारकरी बनणारच, टोपी घालून मी वगैरे येणार. आणि त्यात एक नियोजन असं करायचं दुसरं की गंधकरी गंध त्या दिवशी विशेष हा जे नाम असतं ते पुरुषांकरता विठ्ठलाचा गंध आणि महिला करता उभा गंध हा एक गंधाचं हे करायचं. ज्यावेळी आपली इथं पालखी निघत आपल्या तिथे सुरक्षा रक्षित 2 महिला 2 पुरुष किंवा 2 युवक वर्ग असे साधत त्यांच्या हातात काठी वगैरे असते की जेणेकरून आपल्याला रस्त्याने जायचे किंवा एक ते वारीचं एक असतं शेड्यूल असतं किंवा आचारसंहिता असते त्याप्रमाणे त्यांना कोणता एखादा पोशाख समजा एखादा फेटा वेगळा फेटा पगडी वगैरे असं करून ती सुरक्षा रक्षण असावी. आणि आत्ता जी आपली कल्पना आहे की गेल्या वर्षी आपण इथून वारी चालू केली, वारी चालू केली आता फक्त थोडंसं बदल करणे विठ्ठल मंदिरात जायचं होतं तर थोडं काय हरकत नाही. पण इथं वारी चालू करून इथं सर्वांनी जमून इथं काय करायचं पहिलं एक आपलं देवीचं भजन घ्यायचं. देवीचं भजन घेतल्यानंतर इथं देवीची आरती करायची आणि मग आपल्या वारीला प्रारंभ होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक मंदिरात जाताना त्याप्रमाणे आपला छबिना दर रविवारी गावातून निघतो. आपला आता बाबासाहेबांनी उल्लेख केला की ही मंदिरं ही काढत होती. प्रत्येक मंदिरात पुढे गेल्यानंतर त्या देवा देवतेचं भजन आणि तिथे एक आरती, ते काय ओवाळायची वगैरे काय नाही, फक्त म्हणायची आणि पुढं मार्गस्थ व्हायचं. परत रिंगणाचा एक विषय निघाला, भैरवनाथ मंदिर जाऊन चांगलं रिंगण होईल, त्याच्यानंतर आपलं मारुती मंदिराजवळ होईल, राम मंदिराच्या मोती चौकात होईल आणि पुढे जाताना जी आपली विठ्ठल मंदिरात त्या समजा वारीची सांगता होईल आणि प्रत्येक ठिकाणी भजन करा, प्रत्येक देवाची आरती करा. त्याप्रमाणे अजून त्याच्यात आपल्याला 15 दिवस आहे टाइम
त्या 15 दिवसात परत एक जी आपली समजा एक संचालक मंडळ आहे किंवा सल्लागार मंडळ आहे यांनी वैयक्तिक ही घेऊन त्याची रूपरेषा व्यवस्थित बनवा. याप्रमाणे सर्वांना प्रत्येक त्याची कल्पना द्या आणि त्याची आपली वारी एकदम उत्साही आनंदित होईल. आणि गेल्या वर्षी झाली हे सर्वांना कौतुक आहे, पण यंदाही निश्चित त्या पद्धतीने होईल. आणि ही एक आध्यात्मिक परंपरा आपण गेल्या वर्षी चालू केली. मनापासून मी पहिलंच म्हणलं की ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली त्यांना मनापासून धन्यवाद. आणि जो या ठिकाणी उपवासाचा महाप्रसादाचं नियोजन करते, आता बाबांनी सांगितलं की विविध अध्यात्म संस्थांमधील मंडळी आपल्यात आहेत. त्याप्रमाणे संत सावतामाई क्लबचे आमचे अध्यक्ष रमेश भुजबळ, मी स्वतः सचिव पोपटराव गायकवाड आणि सर्वसाधारण सदस्य म्हणून पंडाभाऊ गायकवाड. पण पंडाभाऊचा मान आमच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी एवढा मोठा आहे की त्यांनी सांगितलं बघाशी की श्रावण महिन्यामध्ये गावात एवढी मंदिरं आहेत पण कुठल्याही मंदिरात हरिपाठ नाहीये, म्हणून त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांचे सहकारी यांनी साथ देऊन त्यांनी काय केलं की हरिपाठ श्रावण महिन्यापुरता घ्यायचा. आणि त्यावेळी ते हरिपाठ घ्यायचा, पण त्यांचीच कल्पना त्यांना आली की आपण हा वर्षभर अखंड ठेवू आणि त्याला ट्रस्टही आम्ही वारंवार काय असेल तेवढा खर्च निश्चित आम्ही पुरवतो ट्रस्टीचे होते. आणि यंदा त्यांचं वर्ष पूर्ण होईल त्यासुद्धा एक कार्यक्रम आम्ही आयोजित करू, म्हणजे अध्यक्षा परवानगीने. तर तो कार्यक्रम विशेष आयोजित करून सर्व आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी आवर्जून आमंत्रण देऊ. आणि येणाऱ्या 23 तारखेला आमच्याकडे पुण्यतिथी तोही कार्यक्रम मोठा होत असतो. त्याही कार्यक्रमाला आपण सर्वजण हजर राहावा. आणि आत्ता उद्या होणाऱ्या दिंडीचा जो उपवासाचा पदार्थ म्हणून प्रसाद होईल त्याकरता मी स्वतः रमेश आदित्य पंडाभाऊ यांच्यावर 3,300 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर करतो. आणि ते प्रसादाचं नियोजन की काय करायचं असेल ते आपल्या देशात करायचं. आणि जास्त न बोलता बोलायला आता बाबासाहेब सांगितले आमचे राजकीय गुरु भरपूर बोलत होतो, निवेदन करत होतो. पण सध्या जर आता हे होतं काही वेळा शब्द चुकण्याची शक्यता असते, शब्द विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे बोलणं एवढं ठीक आहे. रामकृष्ण.